एकदा असं झालं होतं ना, की घरात फक्त डाळ भात बनवलेला आणि मम्मी बोलली त्यासोबत खायला मस्त कांदा भजी आणि गेली तर कांदा भजी काही भेटली नाही. मी मम्मीला बोललं मी घरीच बनवते. मम्मी बोलली पण बाहेरच्यासारखं घरी नाही बनत. मी बोललं मी बनवून दाखवते. सो मी तुम्हालाही रेसिपी शेअर करते, की एकदम बाहेरसारखी क्रिस्पी कसे बनवायचे कांदा भजी घरी. सो त्यासाठी आधी कांदा मस्त धुवून घेतला आणि एकदम बारीक असे आपल्याला स्लाईस उभे चिरायचे आहेत. हे आडवे किंवा तुम्ही कसेही कापू शकता, फक्त आहे ना बारीक स्लाइस करायचे आहेत. आणि याच व्हिडिओत मी थोडे टिप पण देणार आहे की कशी बाहेरच्यासारखी क्रिस्पी भजी बनेल, काही नाही करायचं. सो त्यासाठी तर आधी कांदा मस्त कापून घ्यायचं आहे, थोडा वेळ ठेवायचं आहे, त्याला पाणी सुटतं. त्यानंतर त्यात मी कोथिंबीर टाकली आणि टेस्ट वाढवायची असेल ना तर कोथिंबीरची दांडी टाकायला विसरू नका, ते खूप जास्त टाका. मग हळद टाका, मिरची पावडर टाका आणि थोडेसे अजवाईन मस्त चुरून टाका हाताने. त्यानंतर मी बेसन ॲड केलं. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाका तुमच्या अंदाजाने आणि ह्यातनं पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला. असंच मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम लागलं ना एकदम थोडंसं पाणी शिंपडायचं, जास्त पाणी नाही टाकायचं, कारण की ना ऑलरेडी कांद्याला आहे ना पाणी सुटतं. त्यामुळे बघा मी थोडंसं साईडला ठेवलं आणि आता बघा पूर्ण पाणी सुटलेलं आहे. ह्यात पाण्याची गरज लागत नाही, जरी तुम्हाला लागली तर टाका. मग लास्टला मी सोडा एकदम थोडासा ॲड केला. त्यानंतर मी तेल गरम करायला ठेवलेलंच, कारण की जास्त वेळ पीठ ठेवलं ना मग जास्त पातळ होऊन जातं, कारण की कांदा पाणी सोडत जातो. मस्त गरम तेलात ना कसे पण शेपमध्ये टाकून द्या, म्हणजे असं गोल गोल करायचीच गरज नाही आहे. आणि मस्त मग त्याला भाजून घ्या दोन्ही साईडून. आणि अजून एक टिप ही आहे की आता बाहेर आपण बघतो एकदम डार्क असतं, पण तसं आपल्याला नाही करायचं, कारण की भजी आहे ना थोड्या वेळ ठेवल्यानंतर आपोआप डार्क होतात. त्यामुळे थोडंसं सोनेरी झालं की काढून टाकायचं ना. जास्त डार्क केलं ना मग ते करपल्यासारखं लागतं. आणि हे एकदम कुरकुरीत झाल्या होत्या बिफोर आणि आफ्टर. आता तुम्ही बघितलंच की काढल्या कशा होत्या, नंतर बघा कशा डार्क कलरच्या झाल्या. आणि खाऊनही दाखवते, आवाज दिसतच असेल, एकदम क्रंची आणि टेस्टी झाल्या होत्या एकदम भजी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.